नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 91, 31 मार्च. आत्मोन्नती. आत्मोन्नती हा शब्द सहसा मनुष्य प्राण्याच्या बाबतीत वापरण्यात येतो, कारण माणूस हा पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ प्राणी गणला जातो. आपण जरा डोळे उघडे ठेवून चौफेर पाहिले की लगेच हे लक्षात येते. बाकी सर्व प्राण्यांना फक्त सहज प्रवृत्तीची प्रबळता आहे, एवढेच त्यांचे विश्व असते. पण माणसाचे तसे नाही. विचार, विवेक या सर्वांपासून बाकीचे प्राणी कोसं दूर असतात आणि तो माणसाचा स्थायी स्वभाव असतो. बळी तो कानपिळी एवढे एकच त्यांना कळते. म्हणूनच पशूंमध्ये जो जास्त जनावरांचा फडशा पाडतो तो श्रेष्ठ. पण माणसाचं काय, जो इतरांना विनाकारण अजिबात इजा पोचवायला जात नाही, त्रासही द्यायला जात नाही. जरी ताकद असली तरी समोरच्याला आलेला पकड आणि मार असा त्याचा बाणा नसतो. आणि त्याच्या बुद्धिविकासामुळे हे सर्व घडते. मानवी जीवनात कल्पकतेला, बुद्धिचातुर्याला, मनोजगताला फार महत्त्व आहे. म्हणूनच माणूस जे आहे दिसते त्यावर विश्वासून तेवढेच सत्य न मानता दृश्याच्या पलीकडे अतीत असे काहीतरी आहे यावर दृढ विश्वास ठेवतो. आपल्या जिज्ञासेच्या बळावर त्याने सतत त्याला खुणावणाऱ्या अनंताचा वेध घेतला आहे. या विशाल अनंताच्या पोटात काय सामावलं आहे, काय दडलं आहे हे त्याने आपल्या बुद्धिचातुर्याने हुडकून काढलं. वास्तविक समोर अस्तित्वात असणाऱ्या दृश्य सत्याला डावलून त्याच्या परे किंवा अतीत नक्कीच काहीतरी वेगळे आहे ह्या अंतर्यामीच्या उत्सुक साधेला प्रतिसाद देण्याचे साहसी कृत्य माणसाने केले आणि त्यात तो यशस्वीही झाला. म्हणजेच त्याला गवसले ते अमर्याद आत्मतत्व आणि त्याला परमानंदाची प्राप्ती झाली. ह्यालाच तत्त्वज्ञानाचा अभ्यास असेही म्हणतात. सर्वत्र सदैव विराजमान, सहज साध्य वाटणाऱ्या तत्वांच्या मागे अफाट सीमा नसणारे, मर्यादा नसणारे विलक्षण तत्व आहे. आणि म्हणजेच मग माणसाने सहज जाणले की अनंताच्या उपाधीचा आविष्कार असणारी ही प्रकृती विलक्षण मनमोहक आहे. प्रकृतीचे वैविध्य नुसते मनाला भुरळ घालत नाही, तर मन बेताल व बेकाबू करण्याचे सामर्थ्य जपते, हेही त्याने जाणले. आणि म्हणूनच अशावेळी ही बहुरंगी प्रकृती मात्र शांत आहे, सीमित आहे, मर्यादित आहे हे सतत लक्षात ठेवले जाते. जोडीला तत्त्वज्ञानाचा अभ्यास असतो, त्यामुळे मानवाला गगनाला गवसणी घालणे शक्य झाले आहे. म्हणजेच प्रकृतीच्या विषयांना दूर झुगारून देऊन केवळ त्याने त्याच्यावर मात करून जो अनंत आहे, जो म्हणजे असीमांत आहे अशा तत्वाला गवसणी घातली आहे. हे सामान्य माणसाचे काम नाही. यासाठी काही वेगळा माणूस हवा आणि त्यांना संत, महंत, अवतार अशा नावांनी ओळखले जाते. त्यासाठी ज्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला त्याचा भक्कम आधार लाभला. आपण म्हणजे प्रकृती नाही तर सर्वत्र विराजमान आत्मतत्व आहे हे मनाने पक्के स्वीकारले, हेच ठाम भाव त्यांच्या ठिकाणी असतो. आणि ह्या ठाम विश्वासानेच ह्या अफाट विशाल अनंत अशा आत्मस्वरूपाला जाणलेच पाहिजे. जर ते त्यांना शक्य आहे तर आपल्याला का अशक्य आहे, ही खुणबाट आपणही मनाशी बांधायला हरकत नाही. म्हणून वेळोवेळी प्रकृतीला वरचढ होऊ द्यायचे नाही आणि वरचढ होऊ लागली तर वेळीच ठेचायचे. आणि कारण की आपण अनंत आहोत, अमर्याद आहोत आणि आत्मस्वरूपाचा भाग आहोत. आणि यासाठी निश्चितच यज्ञवेदीतील यज्ञ जी शलाका असते, जे तेज असतं, ते तेज तत्व आपल्याला खूप स्फूर्ती देतं, हे नक्की. धन्य स्वाध्याय आणि धन्य आत्मज्ञान. नमस्कार.